लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 7 जून 2025 रोजी रात्री 2:40 वाजेच्या सुमारास रात्र गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई सूरज गवळी, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, पंकज करपे, संदेश रघतवान असे उपनगर पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार तडीपार गुन्हे करणाऱ्या आरोपींना चेक करत असताना जेल रोड, ब्रह्मगिरी सोसायटी, नर्मदा दर्शन बिल्डिंग पाठीमागील गार्डनजवळ भिंतीच्या आडोशाला काही इसम हे अंधारात दबा धरून बसलेले पथकाला दिसले। तेव्हा वरील पथक त्यांच्याकडे जात असताना ते पोलिसांना पाहून पळू लागले। तेव्हा पळत असलेल्या इसमांमध्ये रेकॉर्डवरील इसम नामे वैभव बाबजी पाटेकर, दीपक भाऊसाहेब जाधव, साहिल राजू मांकाली, अनिकेत गीते, देविदास तोरवणे असे पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून 2:40 वाजेच्या दरम्यान आरोपींना पकडले। त्यांच्यापैकी वैभव बाबजी पाटेकर आणि दीपक भाऊसाहेब जाधव यांच्या हातात धारदार शस्त्र होते। तसेच देविदास मधुकर तोरवणे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। सदर आरोपितांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ पुढील साहित्य मिळून आले: 1 लोखंडी तलवार, 2 लोखंडी कोयता, 3 नायलॉन दोरी, 1 स्क्रूड्रायव्हर तसेच मिरची पूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले। म्हणून पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस अंमलदार सूरज रामनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 238/2025 BNS 310-4-5 भारतीय हत्यार कायदा कलम 4-25 मपोका 135-142 प्रमाणे यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल असून त्यातील इसम नामे साहिल राजू मांकाली उर्फ पोशा, अनिकेत नितीन गीते उर्फ अंड्या यांना 2 वर्षांसाठी नाशिक शहर ग्रामीण हद्दीतून तडीपार केलेले आहे। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, पोलीस शिपाई सूरज गवळी, पोलीस शिपाई संदेश रघतवान, पोलीस शिपाई पंकज करपे, पोलीस शिपाई जयंत शिंदे, पोलीस शिपाई गौरव गवळी, पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील, पोलीस शिपाई अनिल शिंदे, पोलीस शिपाई सुनील गायकवाड, पोलीस शिपाई मुकेश क्षीरसागर, पोलीस शिपाई सतीश मडवई, पोलीस शिपाई मिलिंद बाकुल अशांनी कारवाई केली आहे। पुढील गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.